ही रे माझा मितवा मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये खरं तर आता अर्णव ईश्वरी एकत्र उष्ट्याचं आईस्क्रीम खाताना सुद्धा दिसणार आहे। चला तर हा मजेशीर भाग आपण एन्जॉय करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चला तर मग आजच्या या भागाला सुरुवात करूया। खरं तर अर्णव ईश्वरी त्यासोबत नम्रता आणि आकाश हे आता फिरायला गेलेले असतात आणि त्याच पहिला ते शॉपिंग मॉलमध्ये असतात। शॉपिंग मॉलमध्ये खरं तर ग्रोसरीचं शॉपिंग जे आहे ते साईडला नम्रता आणि आकाश करत असतात। दुसरीकडे ईश्वरी अर्णव हे सुद्धा खरेदी करण्यासाठी आलेलीच असतात। खरं तर ईश्वरीला काही कपडे घ्यायचे असतात आणि त्यासाठी ती खरं तर घराबाहेर पडलेली असते आणि त्याच वेळेला जेव्हा ती कपड्यांचे सिलेक्शन करत असते अर्णवही तिच्यासोबत असतो। तो शॉपकीपर जो असतो तो वेगवेगळे कपडे दाखवत असतो। शॉपकीपर अर्णवकडे बघून म्हणतो की मॅडमसाठी तुम्ही एखादा बघा ना, म्हणजे मॅडमला तुमच्या पसंतीचे आवडत असतील, कारण त्या बऱ्याच कन्फ्यूज दिसत आहेत, असं तो ईश्वरीकडे पाहूनच बोलत असतो। पण दुसरीकडे मात्र आता अर्णव पूर्ण कन्फ्यूज झालेला असतो, कारण अर्णवला माहिती आहे की ईश्वरी आणि त्याचं बॉन्डिंग कसं आहे ते, त्यामुळे तो थोडा मागेच हटतो। तो म्हणत असतो की सॉरी नाही त्यांना त्यांच्या पसंतीने घेऊ दे, कारण तिला तिची चॉईस आहेच की, असं बोलूनच तो आता थोडा शांत बसतो। तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो ईश्वरीची चॉईस बघत असतो, नेमके तिला कसे कपडे आवडतात, काय आवडतात, कारण आता शेवटी ती त्याची बायको असते ना, आणि पुढे जाऊन त्यालाही तिच्यासाठी वेगवेगळे कपडे हे सिलेक्ट करावेच लागणार असतात, आणि म्हणून तो थोडं चॉईस बघत असतो की नेमकं हिला कसं आवडतं, काय आवडतं। आणि त्यानंतर ईश्वरी जी आहे ती कपडे चॉईस करत असते आणि त्याच वेळेला तिला नम्रतासाठी सुद्धा एक कुर्ता घ्यायचा असतो आणि तो सुद्धा ती कुर्ता बघते आणि तो ती सिलेक्ट करते। तिने 3-4 असे ड्रेस घेतलेले असतात, तर त्याचे पैसे पे करायचे असतात आणि त्याच वेळेला ते पैसे जे आहेत ते खरं तर अर्णवच्या ऐवजी ईश्वरीच पे करत असते आणि ही गोष्ट आहे ना कुठेतरी अशी वाईट लागत असते मनाला, आणि त्यामुळे आता अर्णव म्हणत असतो की तू का पे करतेस। ईश्वरी म्हणते की नाही, मी माझे कपडे घेतलेत ना तर मी पे करूच शकते, आणि असं बोलून ती कपड्याचे पैसे पे करत असते। पण अर्णव तिला थांबवतो आणि अर्णव म्हणतो की नाही, हे पैसे मी पे करेल, तू नको करूस, कारण मी आता तुझा नवरा आहे, आपलं काहीतरी नातं आहे आणि त्या नात्यानेच मी तुला सांगतोय, तू माझी बायको आहेस तर माझे अधिकार आहेत तुला हे कपडे घेऊन द्यायचे, त्यामुळे तू तुझे पैसे खर्च करू नकोस, असं देखील अर्णव आता ईश्वरीला सांगतो। त्यावर ईश्वरी अर्णवकडे पाहत राहते, कारण शेवटीच ना ईश्वरीला कपडे घ्यायचे असतात, पण आता अर्णवने इतका फोर्स केलेला असतो म्हटल्यावर ईश्वरी काही बोलत नाही, कारण तिला माहिती आहे की अर्णव आता ह्या दुकानात सुरू झाला की उगाच आता ह्यांची भांडणं होतील, त्यामुळे तीही जरा शांतच राहते। दुसरीकडे ग्रोसरी शॉपिंग करत असतात हे दोघंही जण, म्हणजेच नम्रता आणि त्याचसोबत आकाश। ग्रोसरी शॉपिंग करत असताना त्यांच्या गप्पाही छान रंगलेल्या असतात, कारण शॉपिंग ग्रोसरी करायचं म्हटल्यावर घरातले ज्या काही वस्तू आहेत त्या नम्रताला खरेदी करायच्या असतात आणि ती आयती इथं आलेलीच असते, मग म्हणत असते की जाऊ दे, आपण इथे आलोय तर घरात जे काही सामान लागणार आहे ते तर घ्यायला हवं, आणि त्यासाठी ती खरेदी करत असते। आणि जेव्हा या सगळ्याची खरेदी करत असते तेव्हा आकाश तिच्याकडे पाहत असतो। आकाश मनातल्या मनात विचार करतो की ही अशी खरेदी ना मला कायमच तुझ्यासोबत करायला आवडेल, कारण एक नवरा म्हणून, बायको म्हणून आपण दोघंही जण लग्नानंतर सुद्धा अशी शॉपिंग करायला जाऊ ना, असं तो मनातल्या मनात विचार करत असतो आणि तो एकटाच असा हरवून जातो। त्यावेळेला नमूसुद्धा त्याला विचारते की काय झालं आहे, तुम्ही कोणत्या विचारात हरवला आहात का। त्यावर नमूला तो सांगतो की नाही काही नाही, तुला आवडतंय ना माझ्यासोबत असं शॉपिंग करायला। नम्रता म्हणते की हो चालेल ना, ठीक आहे ना, आणि तसंही आपण ठरवलं होतं ना की अर्णव आणि ईश्वरीला जास्तीत जास्त वेळ मिळायला हवा, त्या दोघांनी एकमेकांना ओळखायला हवं, आणि त्यासाठी तर आपली ही धडपड सुरू आहे, असं काहीचं आता बोलणं सुरू असतं। आणि त्यावेळेला दोघंही जण मस्त असे शॉपिंगही करत असतात आणि गप्पाही मारत असतात। आणि जेव्हा ते दोघंही जण ते ग्रोसरी शॉपिंग करत असतात ना, तेव्हा आता एकच सामान दोघंही जण एकत्र त्या बास्केटमध्ये टाकतात, त्यावर दोघंही जण एकमेकांकडे पाहून असू लागतात, म्हणजे त्यांचा बॉन्ड किती जुळतोय हे त्यांना सुद्धा आता कळलेलं असतं की म्हणजे ह्या वस्तू घ्यायच्या आहेत तर त्या परफेक्ट तेवढ्याच मापाच्या त्या दोघंही जण घेत असतात। त्यामुळे आता जी नमू असते ती सुद्धा आता त्याच्याकडे पाहत राहते, तर आकाशही तिच्याकडे पाहून हसतो। त्यानंतर ती म्हणत असतात की हे दोघंही जण चांगले शॉपिंगमध्ये रमलेले दिसत आहेत, कारण त्यांना आपण आहोत की नाही काहीच परवा नाही वाटतं, एकही कॉलसुद्धा आलेला नाही आहे ना। तर आकाशही म्हणतो की हो ना, बघ ना आलेलाच नाही आहे कॉल, उलट मी म्हणतो ना की जाऊ दे, त्यांना शॉपिंग करू दे त्यांच्या मनाप्रमाणे, आणि त्यांना तितका वेळ एकट्यानं एकमेकांसोबत घालवायला तरी मिळेल ना, तेच आपल्यासाठी सुद्धा उत्तमच आहे ना, असा विचार ना आता आकाश जो नम्रतासमोर बोलून दाखवत असतो। त्यावर नम्रताला सुद्धा बरं वाटत असतं। इकडे आता ईश्वरीची शॉपिंग होत आलेली असते, म्हणजे जवळजवळ झालेलीच असते, कारण आता अर्णवने सुद्धा त्याचे पैसे पे केलेले असतात।
ईश्वरीची शॉपिंग झालेली असते तरीसुद्धा आकाश आणि नम्रता काही अजून जे त्यांना भेटायचा जो स्पॉट असतो तिथे पोहोचलेले नसतात आणि म्हणूनच अर्णव विचार करतो की आता हे लोक कुठे गेले, किती वेळ लागतोय ह्यांना, अजूनही आले कसे नाही इथे. आणि म्हणूनच तो आकाशच्या फोनवर फोन करतो. तर आकाश त्याला मुद्दामून सांगतो, अरे नाही रे, आमचं अजून झालंच नाही आहे, आम्हाला उशीर होणार आहे, तुम्ही तोपर्यंत करा ना शॉपिंग. तर अर्णव म्हणतो, अरे ईश्वरीची शॉपिंग करायची होती ती शॉपिंग करून झाली आहे, मग आता काय करू आम्ही. तर अर्णवला आकाश मुद्दामून सांगतो की तुम्हाला फिरायचं असेल ना तर तोपर्यंत मॉल फिरून घ्या, एन्जॉय करा, तोपर्यंत आम्ही ही ग्रोसरी घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. आणि असं म्हटल्यावर आता अर्णवही विचार करतो की आता अनायसे आपण मॉलमध्ये आलेलोच आहोत तर आपण सुद्धा काहीतरी खरेदी करायलाच हवी ना. आणि म्हणूनच ना तो आता मेन्सवेअरमध्ये जायचं ठरवत असतो. पण त्याला विचार येत असतो की ही आता आपल्यासोबत येईल का. मग तो तिला म्हणतो की चल आपण माझी शॉपिंगसुद्धा करून घेऊया. ईश्वरी म्हणते, काय बोललात. तर ईश्वरीला अर्णव म्हणतो, अगं मी म्हटलं माझीसुद्धा खरेदी करायची आहे तर करून घेऊया, त्या दोघांनाही यायला थोडा उशीर होतोय, तसंही तुझ्या शॉपिंगला मी तुझ्यासोबत होतो ना, मग चल ना आता माझ्यासोबत माझ्या खरेदीला, मग तुलाही कळेल की मी काय काय कपडे खरेदी करतो. आणि शेवटी तू माझी आता बायको आहेस तर बायकोलाच विचारणार ना सोबत चलायला, चल ना जाऊया दोघंही जण. तर आता ईश्वरी अर्णवसोबत त्या शॉपमध्ये यायला तयार होते. तिथे खूप सुंदर सुंदर असे कपडे लावलेले असतात. अर्णवला आता काही कपडेच घ्यायचे असतात आणि त्यासाठी अर्णव त्यांना काही कपडे दाखवायला सांगत असतो आणि ते मध्ये ब्रँडेड कपडे दाखवायला सांगतो. आता अर्णवला कपडे दाखवले जात असतात आणि त्याच वेळेला तो शॉपकीपर म्हणत असतो की आमच्याकडे खूप छान छान व्हरायटी आहे आणि आमच्याकडे ना खास ना कपडेसुद्धा आहेत, म्हणजेच कपलचे जे कपडे असतात मॅचिंगमध्ये ते सुद्धा आहेत, ते टी शर्टसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता. आणि तुमच्यावरनं असं वाटतंय की तुमचं नवीन लग्न झालेलं आहे, तो शॉपकीपर सुद्धा म्हणतो. त्यावर ईश्वरी अर्णव दोघंही जण एकमेकांकडे असे बघत राहतात, कारण त्यांनाही माहिती असतं की आपल्याला नवीन लग्न झाले आणि आता बाहेरसुद्धा लोकांना कळायला लागले वाटतं आणि त्यामुळे आता दोघंही जण थोडे अनकम्फर्टेबल फील होत असतात. पण अर्णव जो आहे तो काहीच बोलत नाही. तो शॉपकीपर म्हणतो की बघा तुमच्यासाठी मी दाखवतोच कपडे, बघा हे असे असे कपडे आहेत. आणि त्यावेळेला तो काही टी शर्ट्स आणि शर्ट्ससुद्धा दाखवतो आणि त्यातले टी शर्ट्स काहीसे असे त्याला आवडत नसतात. म्हणून मग तो शॉपकीपर म्हणतो की अहो तुम्हाला आवडत नाही आहे, मॅडमना विचारा, मॅडमना माहिती असेल तुमच्यावर कोणत्या गोष्टी सूट होतात कोणत्या नाही, मॅडम सांगतील ना तुम्हाला, असं देखील आता शॉपकीपर म्हणत असतो. तर आता हिचा नाईलाज होतो, तिला शेवटी अर्णवला सांगावंच लागत असतं की कोणता घे आणि कोणता नाही. ते शॉपकीपर जो आहे ना तो वेगवेगळे कपडे दाखवत असतो. तर ईश्वरी सांगत असते की हा घ्या आणि त्यामुळे आता अर्णवसुद्धा विचार करतो की ईश्वरीला हा आवडला आहे म्हटल्यावर आपल्याला घ्यायला हवं, कारण ईश्वरीने आपल्यासाठी काहीतरी सिलेक्ट केले हे त्याच्यासाठी खूप जास्त असतं. तर दुसरीकडे आता त्यांचं सिलेक्शन सुरू असतं. त्यानंतर ते ना कपल टेस्टसुद्धा दाखवत असतात, म्हणजे ना सेम कपल टी शर्ट्स असतात, त्याच्यावर फक्त एकावर आय आणि एकावर लव यू असं एक टी शर्ट असतं आणि ते टी शर्ट ते दाखवत असतात. म्हणजे ते म्हणतात की हे स्पेशल आमच्याकडे हनीमूनसाठी आलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता, कारण त्या शॉपकीपरला माहिती असते की ह्यांचं नवीन लग्न झालेलं आहे. पण त्या सगळ्या कपड्यांसाठी अर्णव ईश्वरी काहीच बोलत नसतात. तेवढ्यातच ना त्या शॉपमध्ये ना आता आकाश आणि नम्रतासुद्धा येतात आणि आकाश आणि नम्रता तिथे आल्यानंतर म्हणतात की अरे वा खूप सुंदर आहे, हां घ्या ना तुम्ही हा टी शर्ट घ्या. आकाशही म्हणतो, अरे आकाश काय बोलतोयस तू, अर्णव त्याला म्हणतो. तर आकाश म्हणतो, अरे तुम्ही जाल तेव्हा जाल रे हनीमूनला, पण आता भेटते आणायचे तर घेऊन ठेव ना, खूप सुंदर आहे, जेव्हा हनीमूनला जाल ना तेव्हा हे घाला. तर आता जी ईश्वरी आहे ती थोडी अनकम्फर्टेबल होते. तर दुसरीकडे आता नम्रतासुद्धा म्हणत असते की हो ना इशू घे ना, खूप छान आहे, तुझ्यावर छान दिसेल हा. असं म्हटल्यावर आता दोघांचाही नाईलाज होतं आणि शॉपकीपरसुद्धा आता फोर्स करत असतो म्हटल्यावर त्यांना तो आता कपल ड्रेस जो आहे तो घ्यावाच लागतो आणि तो कपल ड्रेस दोघंही जण घेतात. त्यानंतर आता शॉपिंग बरीचशी करून झालेली असते. खास करून अर्णवला आता ईश्वरीच्या पसंतीचा तो शर्टसुद्धा घ्यायला लागलेला असतो आणि त्यामुळे अर्णव जो आहे तो खूप खुश असतो. त्याला असं वाटत असतं की फायनली माझ्या बायकोने माझ्यासाठी काहीतरी सिलेक्ट केलेलं आहे. आता ही लोकं पुन्हा एकदा घरी जायचं ठरवत असतात आणि गाडीजवळ उभे असतात. मग कसं काय जायचं हे त्यांचं ठरत असतं. मग त्यांचं ठरतं की नम्रताला आधी सोडूया आणि मग आपण पुढे घरी जाऊया. आणि त्यानंतर आता ते चौघही जण जे असतात ते गाडीत बसतात. पण चौघही जण गाडीत बसल्यावर आता आकाश जो आहे त्याची पुन्हा एकदा सुरू होते मजा घ्यायला. आकाश म्हणतो, काय रे अर्णव यार, तू लग्न केलंस, तुझं सगळं काही योग्य झालं, पण आम्हाला पार्टी कुठे दिलीस यार, पार्टी तर हवीच बाबा, असं आकाश म्हणतो. तर अर्णव म्हणतो, काय
पार्टी? कसली पार्टी? घरात जेवत नाही आहेस का तू? अर्णव त्याला मुद्दामून म्हणतो. तर आकाश म्हणतो, अरे तसं नाही रे, निदान आईस्क्रीम पार्टी तरी असायला हवीच ना. आता आपण एवढं बाहेर आलो आहे, मग जरा आईस्क्रीम खाऊया ना. तर आता ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण एकमेकांकडे पाहतात. तर आकाश एवढा फोर्स करत असतो म्हणून आता अर्णव जो आहे तो म्हणतो की ठीक आहे चला आपण करूया आईस्क्रीम पार्टी. आता गाडी चालवून ती लोक पुढे जात असतात आणि कुठे आईस्क्रीम पार्लर दिसतंय का हे बघत असतात. तर मुद्दामून नम्रता आणि आकाशचं ठरलेलं असतं की आईस्क्रीम पार्लरमध्ये गेल्यावर सुद्धा ह्यांना ना एकमेकांच्या जवळ आणायचं. म्हणजे काय तर दोघांमध्ये एकच आईस्क्रीम घ्यायचं म्हणजे खरी मजा येईल असं यांचं प्लॅनिंग सुरू असतं. आता आकाशला ते आईस्क्रीम पार्लर दिसतं. आकाश म्हणतो की अर्णव गाडी थांबव. ते बघ आईस्क्रीम पार्लर आहे, खूप छान आहे. काय अर्णवला गाडी साईडला लावायलाच लागते. अर्णव गाडीतनं उतरतो आणि आता चौघही जण आता तिथे जायला निघतात. आईस्क्रीम पार्लरमध्ये गेल्यानंतर आता त्यांचं ठरत असतं की कोणतं आईस्क्रीम घ्यायचं. त्याच वेळेला तो शॉपकीपर जो असतो ना आईस्क्रीम पार्लरमधला तो सांगत असतो की आमच्याकडे ना तुमच्यासारख्या कपलसाठी खास असा कॉम्बो ऑफर आहे. म्हणजे बघा तुम्हाला तसं घ्यायचं आहे का? कॉम्बो ऑफरमध्ये आईस्क्रीमही खूप असतं आणि दोघांमध्ये ते एन्जॉयही करता येतं असं तो शॉपकीपर सांगत असतो. मग इथे ज्या नम्रता आणि आकाश असतात ना त्या खानाखुणा सुरू होतात कारण त्यांना ते तसं करायचं होतं आणि तसंच नेमकं घडत असतं. आणि त्यावेळेला शॉपकीपरला आकाश सांगतो की चालेल तुम्ही ना एक काम करा ते कॉम्बोमध्ये द्या. म्हणजे अर्णवला सांगतो एक मी आणि नम्रता शेअर करतो आणि एक तू आणि वहिनी शेअर करा मग तर झालं ना. मग आता ईश्वरी आणि अर्णव काहीच बोलत नाही. अर्णव शांतच राहतो. तर आता शॉपकीपरला आकाश सांगतो की द्या 2 आईस्क्रीम द्या आम्हाला कॉम्बोमधले कपल कॉम्बो. हां मग त्यामध्ये कपल कॉम्बो म्हटल्यावर एक मोठा असा बॉक्स असतो आणि त्यामध्ये खूप छान असे आईस्क्रीम्स ठेवून दिलेले असतात आणि स्पूनसुद्धा देतात. आणि त्यामुळे आता हे आईस्क्रीम जे आहे ते त्यांचं खायचं ठरतं. मग आता ते आईस्क्रीम पार्लर मोठं असतं. मग दोघंही जण म्हणजेच दोन्ही कपल जे आहेत ते आतमध्ये जाऊन बसतात. आईस्क्रीम पार्लरमध्ये गेल्यानंतर ईश्वरीला थोडं अनकम्फर्टेबल वाटत असतं कारण आता त्या अर्णवसोबत ते आईस्क्रीमसुद्धा शेअर करायचं असतं. जशी खोली आपण शेअर करतोय सगळं शेअर करतोय त्याच्यासोबत तसं आता हे आईस्क्रीमही याच्यासोबत शेअर करायचं म्हटल्यावर थोडं जरा जीवावर झालेलं असतं तिच्या. पण आता काय करणार ऑप्शन नसतो ना. आता अर्णव आणि ईश्वरीला एकत्र एका टेबलावर बसवलं जातं आणि समोरच्या टेबलावर हे दोघंही बसतात. तर मुद्दामुळे ना अर्णवला आकाश सांगत असतो की यार एकदा तरी वहिनीला घास भरव यार, आम्हाला असं हा सीन मिळाला नाही आहे लग्नात. आता तुमचं लग्न एवढा धुमधडाक्यात झालं नाही, घरातल्या घरात झालं. तो काही आपल्याकडे असा कारभार झाला नाही ना म्हणजे भरवण्याचा वगैरे. इथे तर व्हायलाच हवा, जरा भरव ना वहिनीला. आता आकाशने आणि नम्रताने फोर्स केलाय म्हटल्यावर अर्णवला काही ऑप्शन उरत नाही. आणि अर्णवला तर जे काही गोष्टी असतात त्या मनात हव्याच असतात अशा व्हाव्या आणि अगदी तशाच होत असतात. मग तो सुद्धा जी ईश्वरी असते ना तिला मुद्दामून असा आईस्क्रीमचा एक चमचा घेतो आणि तिला भरवतो. आणि थोडी आता ईश्वरी जी आहे ती अनकम्फर्टेबल फील करत असते. पण आता काय करणार अर्णवच भरवतोय म्हटल्यावर ती सुद्धा आता ते आईस्क्रीम खाते. दोघंही जण हळूहळू का होईना ते आईस्क्रीम संपवतात आणि आता पुन्हा एकदा परतीच्या प्रवासाला निघत असतात. आता अर्णव आणि ईश्वरी त्याचसोबत नम्मू आणि त्याचसोबत आकाश हे आता परतीच्या प्रवासाला निघाले असताना पुन्हा गप्पा सुरू होतात. तर आधी नम्रताला घरी सोडायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. आता नम्रताला ते लोक घरी नेऊन सोडतात. आता नम्रता जेव्हा घरी येते ना तेव्हा नम्रताला आई विचारते अगं काय गं नमू एवढा वेळ लागतो का तुला खरेदी करायला आणि तुला काही कळतं का? इशूचं नुकतंच लग्न झालं आहे आणि एवढा वेळ बाहेर थांबवणं म्हणजे किती चुकीचं आहे. तिला घरातले लोक काय बोलतील त्याचा तरी विचार केलायस का गं तू? आई ना एकदम काळजीनेच ना नम्रताला ओरडत असते. आणि आता आत्यासुद्धा नम्रताला ओरडत असते. आत्या म्हणते की काय चाललंय काय तुमच्या पोरींचं? म्हणजे उठसूट काही करायचं उठायचं आणि कुठेही निघायचं, घरात वेळ काय काही सांगायचं नाही. आणि तुझं तर ते चालूच आहे. त्या इशूने बघितलंच ना कसं काय करून बसली, तिचं त्यामुळे लग्न लावायला लागलं. निदान तू तरी असं काही करू नकोस. निदान आम्ही जो मुलगा आणू ना त्याच्याशी तू तरी लग्न कर, नाही तर तुझंही त्या ईश्वरीसारखंच व्हायचं. असंही तर काहीतरी ते आत्याचं सुरू असतं. आत्या आपली बडबडत असते. तर दुसरीकडे मात्र आता जे बाबा असतात ना ते शांतपणे बघत असतात कारण त्यांच्याकडे काही ऑप्शन नसतो, बिचाऱ्यांना बरं नसतं. तर आईला आता नम्रता म्हणत असते का आई शांत हो, शांत, मला काय बोलायचं ते तर ऐकून घे. मग आता नम्रता सांगते खरं तर आहे ना मी आणि आकाशने म्हणजेच अर्णवचा जो भाऊ आहे ना त्यांनी प्लॅनिंग केलं होतं ईश्वरी आणि त्यासोबत अर्णवला एकत्र आणायचं शॉपिंगसाठी आणि त्यासाठी आम्ही हे सगळं घडवून केलं. आता हे ऐकल्यानंतर आईला तर खूप जास्त आनंद होतो. आई म्हणते म्हणजे काय केलं गं नेमकं तुम्ही? त्यावर नम्रता सांगते की आम्ही ना इकडनं इशू आणि मी बाहेर पडलो आणि तिकडनं ना आकाशने अर्णवला मॉलमध्ये घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही त्या दोघांना एकत्र सोडलं आणि आम्ही दोघं वेगळं फिरत होतो आणि त्यांना वेगळं फिरायला लावलं आणि त्यामुळे ना त्यांना हवी ती शॉपिंग त्यांच्या मर्जीने करायला लावली. तेवढाच त्यांना एकमेकांना जाणून घ्यायची संधी मिळाली ना. मग आम्ही हे प्लॅनिंग केलं होतं आणि मग इशू माझ्यासोबत थोडी होती, ती तिच्या नवऱ्यासोबतच होती आणि मग तिला कोण काय घरी बोलणार आहे. नको काही काळजी करू.
अर्णव सर आहेत ना, अर्णव सरने आपल्या इशूची खूप जास्त काळजी घेतात, तिला समजूनही घेतात. त्यामुळे ना तू इशूची काळजी करूच नको असं नम्रताना आता आपल्या आईला समजावून सांगत असते. त्यावर आता सुप्रियाला सुद्धा ह्या गोष्टी पटतात. तर दुसरीकडे मात्र आता लगेच आत्याबाईंचं सुरू होतं. आत्याबाई म्हणतात, वा म्हणजे आता लग्न काय झालं, जबरदस्ती म्हणजे मनाविरुद्ध लग्न झालंय आणि लगेच तुम्ही शॉपिंगला सुद्धा केलात, म्हणजे काय चाललंय काय हे मला काहीच कळायला मार्ग नाही. पण ना बाबांना हे ऐकून खूप आनंद झालेला असतो, कारण बाबांनाही वाटत असतं अर्णव ईश्वरीने एकत्र यायला हवं आणि फायनली त्यांचं लग्न झालंय आणि आता हळूहळू का होईना त्यांचं नातंही जुळेल. तर दुसरीकडे आता इशू काही बोलत होती का गं, नम्रताला सुप्रिया विचारत असते. तर आईला सांगू लागते नम्रता की आई तू काळजी करू नको, आपली इशू जी आहे ना ती खूप आनंदात आहे, म्हणजे घरातले थोडे अडखळत आहेत समजून घ्यायला तिला, पण ती जी आहे ना ती मला माहिती आहे, ती नक्कीच तिच्या स्वभावाने ना सगळ्यांची मनं जिंकून घेईल. आपली इशू इतकी चांगली आहे ना की ती सगळ्यांना आपल्या बाजूने वळवेल बघतो. कारण आता तिच्या बाजूने तर अर्णव सर आहेत, मामा आहेत, त्यासोबत अंजलीताईसुद्धा आहे. फक्त आजी आणि मामीच राहिल्या ना, आकाशसुद्धा तिच्याच बाजूने. मग मामी आणि आजीला हँडल करणं काही आपल्या इशूसाठी अवघड नाही आहे. थोडीच दिवसात बघ सगळं काही ईश्वरीने जिंकलेलं असेल आणि ईश्वरी त्या घरची महाराणी असेल, मग त्या घरची लाडाची सूनसुद्धा आपली इशूच असेल. मग बघत बस तू काय काय होते ते. आणि इशूसुद्धा इथे येऊन बघ ना, थोड्या दिवसांनी आपल्या नवऱ्याबद्दल सासरच्यांबद्दल खूप काही सांगेल आणि मी त्याच क्षणाची वाट बघते असं देखील सुप्रिया आता म्हणत असते. तर दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी घरी पोहोचतात. तर आता सुप्रियाने ठरवूनच ठेवलेलं असतं की आता ही जर मुलगी आली तर हिला फैलावर घ्यायचं. आता इशू घरी आलेली असते आणि इशूच्या मागोमाग अर्णव आणि त्याचसोबत आकाश येतात. तर इशू खरं तर पुढे ह्यासाठी येते कारण अर्णव आणि आकाश जे आहेत ना गाडीमध्ये जे काही बॅग असतात शॉपिंगच्या ते काढत असतात आणि गाडी त्यांना साईडला लावून ठेवायची असते आणि त्यामुळे त्यांना मागून यायला उशीर होतो. तोपर्यंत बिचारी जी ईश्वरी असते ती पुढे येते. ईश्वरी पुढे आल्याबरोबर इथे आता या मामीचं म्हणजेच वल्लरीचं सुरू होतं. ती म्हणत असते, काय ग तुला काही वेळ काय आहे की नाही, म्हणजे तुला काय वाटलं हे तुझं घर आहे का माहेरचं, कधीही यायचं कधीही जायचं, हां उठायचं कधीही काही करायचं, हा काय तुझा कारभार वाटला का घरातला, असं आता रागारागात मामी बोलत असतात. बिचारी ना आपली जी इशू असते ना ती ऐकून घेत असते. इशू म्हणत असते की नाही मामी नाही, पण आता वल्लरी जी आहे ना ती बोलायलाच देत नसते इशूला. त्यामुळे इशू ना खूपच कन्फ्यूज झालेली असते. इशूला कळत नसतं की आता कसं बोलू काय बोलू. त्यामुळे आता इशू शांत बसते. तर दुसरीकडे मात्र आता इशू जेव्हा शांत बसते ना चा अजूनच वल्लरी फायदा घेते. वल्लरी म्हणते, आता बोल ना काय वाटलं तुला, या घरात तुला विचारणारं कोणी नसेल का, आता काल तुझं लग्न झालंय आणि तू कालच या घरात आली आहेस, त्यामुळे तुला घरात किती वाजता यायचं काय यायचं, घरातल्या सुनेची काय कामं असतात काय कर्तव्य असतात हे सुद्धा सांगायला लागेल का प्रत्येक गोष्ट, किंवा घरातून बाहेर निघताना कोणाला सांगून जायचं किती वाजता येणार आहे उशीर होणार आहे तर फोन करून सांगायचा, एवढी साधी रीत कळत नाही का, एवढंही तुझ्या आईबाबांनी शिकवलं नाही का. असं म्हटल्यानंतर आता ईश्वरीच्या मनाला खूप वेदना होतात, कारण आईबाबांना काही बोललं ना तर ईश्वरीला त्रास होतो. आणि तेवढ्यातच ना तिथे अर्णव आलेला असतो. अर्णव म्हणतो, मामी काय बोलतेस हे तू आणि कशाबद्दल बोलतेस, आणि ह्यामध्ये तिच्या आईबाबांनी घ्यायची गरज काय आहे. त्यावर वल्लरी सांगते, अरे बघ ना ही सकाळपासून घरात नव्हती, ही आत्ता घरात येते आणि हिला मी विचारते की तू कुठे गेली होतीस, तुला फोन करून सांगता आलं नाही का, आणि ही वर माझ्याकडे शांततेत बघत बसले, एकही प्रश्नाचं उत्तर देत नाही आहे. तर त्यावर आता अर्णवच असतो, अगं मामी शांत हो गं, काय इतकी हायपर होतेस, अगं ती माझ्यासोबतच होती, आम्ही शॉपिंगसाठी बाहेर गेलो होतो मॉलमध्ये फिरायला आणि तिथून यायला आम्हाला उशीर झाला. आता ती माझ्यासोबत होती तर मग ती कशाला घरी फोन करून सांगेल, तसंही तिने केला असता अंजलीला कॉल, पण जर मी सोबत नसलो असतो तर, पण आता मी तिच्यासोबत आहे ना, मग कशाला कॉल करायला पाहिजे, ती तिच्या नवऱ्यासोबतच होती ना आणि सेफ होती. मग आता मी फक्त गाडी बाहेर पार्क करत होतो मी आणि आकाश, तोपर्यंत ती पुढे आली, बस इतकंच. आता हे सगळं बोलल्यानंतर आता मात्र मामीची बोलती बंद झालेली असते आणि मामीला आता अर्णव सुनावतं सुद्धा आणि तो म्हणतो, मामी मला ना तुझी एक गोष्ट आवडली नाही आहे, तुला जे काही बोलायचं आहे ना ते ईश्वरीला बोलायचं होतंच गं, पण या सगळ्यासाठी तू पूर्ण तपास घ्यायला हवा होतास, शांततेत तिला विचारायला पाहिजे होतं. कालच ती आपल्या घरात लग्न करून आली आहे आणि डायरेक्ट तिला फैलावर घ्यायचं ना, ही गोष्ट मला तुझी नाही आवडली गं. जे जर तू शांतपणे विचारलं असतंस ना त्या प्रश्नांची उत्तरं तिने तुला दिली असती आणि मुळात ना तिच्या आई बाबा काढायची सुद्धा तुला गरज नव्हती. हे खूप चुकीचं केलं आहेस तू. आणि दुसरीकडे आता आकाश
आकाशला सुद्धा आता मामी म्हणतात, तू काय रे, तू कुठे गेला होतास? तर तो म्हणतो, मी सुद्धा गेलोच होतो ना. खरं तर माझा आणि नम्रताचंच प्लॅन होतं, जरा आम्हाला बाहेर जायचं होतं आणि आम्ही सुद्धा ह्यांनासुद्धा ह्यामध्ये ॲड केलं, बस इतकंच. आता हे जेव्हा मामीला कळतं ना, तेव्हा मामीचं डोकंच सरकतं. कारण वल्लरीला ना ह्या दोघांची जोडी काही सहन होत नसते, नम्रताची आणि आकाशची. तिला कळत असते की ही नम्रता आता आकाशच्या गळ्यात पडते की काय. त्यामुळे कुठेतरी ना आता मामीला या सगळ्यात जास्त त्रास होत असतो. आता इतकं अर्णवनी तिलासुद्धा सुनावलेलं असतं, त्यामुळे आता तिचीसुद्धा बोलती बंद होते, आजीसुद्धा शांत असते. तर अंजलीला आता खूप जास्त आनंद झालेला असतो. अंजलीलाही बरं वाटतं की ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण आता बाहेर गेले होते आणि शॉपिंग वगैरे करून आले. आणि या सगळ्यामध्ये अर्णवनी ज्या पद्धतीने ईश्वरीची बाजू घेतलेली असते ना, त्यामुळे आता अंजली ना तिच्या चिंटूवर प्रचंड खुश असते आणि ती पाहतच राहते. आणि आता इथे मात्र इशूलासुद्धा बरं वाटतं की या सगळ्यामध्ये तिला टेन्शन आलं होतं की तिला काय बोलतील, कसं बोलतील. पण त्यावेळेला आता जेव्हा तिला सपोर्ट मिळतो ना, तेव्हा तिलासुद्धा बरं वाटतं. पण ती त्यावेळेला थँक्यूसुद्धा खास अर्णवला बोलत नाही आहे. कसं बोलणार ना ती थँक्यू वगैरे काही, कारण तिला बोलणं अवघड जात असतं. तर दुसरीकडे मात्र आता इथे मामा जो असतो ना, तो मात्र भडकलेला असतो. मामा ना आता वल्लरीला चांगलाच सुनावतो आणि म्हणतो, उगाच आहे ना त्या मुलीला बोलू नकोस, ती मुलगी ना तू समजतेस ना तशी नाही आहे, बिचारी साधी भोळी मुलगी आहे, तिला म्हणून त्रास द्यायचा तू ठरवत असेल ना, तर तुझी ना माझ्याशी गाठ आहे. आतापर्यंत घरात जे जे काही करतेस ना ते सगळं मला माहिती आहे, पण इथून पुढे ना जर इशूला एक शब्द जरी बोलशील ना तर लक्षात ठेव, असं देखील मामाने आता चांगलंच वल्लरीला सुनावलेलं असतं. त्यामुळे वल्लरी आता शांतच असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे व्हिडिओच्या लाईक्सद्वारे सुद्धा मला कळू दे, कारण तुम्ही व्हिडिओ बघता पण व्हिडिओला लाईक करत नाही आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.